गेल्या रविवारी सततची दिनचर्या फॉलो करू करू फार बोर झालं होतं. वाटलं की कुठेतरी फिरायला जावं. सो स्टडी रिलेटेडच असलं पाहिजे असं विचार केला आणि ऐतिहासिक वास्तुशैलीला भेट देण्याचं ठरवलं. आमच्या रूमपासून 2 किलोमीटर असलेलं विवेका मकबरा आणि पानचक्की 2 प्लेस आम्ही चॉईस केले आणि विचार केला आणि निघालो. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही रूमला गेलो. रूमला गेल्यानंतर फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केले आणि ॲटिट्यूडमध्ये एकदम रॉयल लाईफमध्ये रॉयल एन्ट्री करत करत निघालो. तसेच माझ्या जाबाज आणि जिगरबाज मित्रांना शॉर्टकट माहिती होते, सो आम्ही ते शॉर्टकट फॉलो करत करत गेलो. जाताना आम्ही फार वेगवेगळे गाणे ऐकत गेलो. सो त्यातलं एक आवडलेलं सॉन्ग Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting and I'll never look back, moving on till I get it all. 95 मध्ये निजामुल मुल्क आयोग शाह यांनी केली होती. नंतर पुढे चालून तिचा उपयोग धान्य दळण्यासाठी पण केला जात होता आणि पुढे चालून PS कॉलेज वगैरे बघितलं. त्या कॉलेजची स्थापना पण 1695च्याच काळात झाली होती. डॉक्टर एस आंबेडकरांनी या कॉलेजला व्हिजिट केली होती. सो हे कॉलेज इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे आणि त्यानंतर पुढं आम्ही संध्याकाळी 6 ते 7 वाजत आले होते. संध्याकाळी एन्व्हायरमेंट फार छान होतं आणि त्यामध्ये आम्हाला ते ॲनिमल्स पिक्चरचं एक सॉन्ग आठवलं. सो आम्ही ते सॉन्ग प्ले केलं आणि रस्ता काढत काढत पुढं गेलो आणि आता फायनली आम्ही मकबऱ्यासमोर पोहोचलो होतो. मकबऱ्याला मी 2019मध्ये पण व्हिजिट केली होती. सो तेव्हा आणि आता फार काही चेंजेस झाले होते. तेव्हा आम्ही सहलीमध्ये आलो होतो. सो तेव्हा सरांनी फार रूल्स लावले होते की इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही. बट आता आम्ही प्रश्न स्वतः आलो होतो. सो आम्ही जाऊ शकत होतो आणि तिकीट वगैरे काढले. सो मकबरा बघायला येण्यापूर्वीच आम्ही मकबऱ्याविषयी फार काही माहिती इन्फॉर्मेशन जमा केली होती. तो हा मकबरा औरंगजेबचा मुलगा आझमशाह याने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधला होता. तो 1679मध्ये बांधला होता. मुस्लिम वास्तुशैलीत त्याची सगळं बांधकाम झालेलं आहे. या मकबऱ्याची एक विशेषता अशी आहे की आपण या मकबऱ्याच्या चारी बाजून जर बघितलं तरी सगळ्या बाजून आपल्याला सारखंच दिसतो आणि औरंगजेबाची बेगम रबिया मिल उल्क शाह हिची कबर या मकबऱ्याच्या मधोमध आहे. सो त्या ठिकाणी इतके पैसे पडलेले होते. सो मी एका जणाला विचारलं की बाबा पैसे का टाकतात, तर ते म्हणे की आपण जरी विश बोलून जर पैसे टाकले आणि ते जर ते कबरीवर पडले तर आपले सगळे विषयच कंप्लीट होतात. सो मी पण ट्राय केला आणि 1 रुपया टाकला. आणि टाकल्यानंतर तो खाली साईडलाच पडला. माझी काही विश कंप्लीट झाली नाही कारण ती विश अशी होती की ती कधीच कंप्लीट होऊ शकत. सो दॅट नाही पडला तो. आणि नंतर मग तिथं फोटो वगैरे शूट केले. त्याच्यामध्ये बघितले की किती पैसे, अरे किती दिवस लागले त्याला मोजायला. सो दॅट असे भरपूर काही थॉट्स आले. त्यानंतर आम्ही आजूबाजूला इकडे तिकडे हिंडलो. तिकडं असणारे ते सगळे पर्यटक बघितले. सो काही फॉरेनर पण त्या ठिकाणी होते आणि फार छान वाटलं. म्हणजे तेव्हा आलो होतो तेव्हा फार लहान होतं, तेव्हा काहीच कळत नव्हतं की कसं असतं काय असतं आणि आता भरपूर काही कन्सेप्ट क्लिअर झाल्या होत्या. सो त्यावेळी फार भीती वाटत होती तिथं बघायला पण की खाली पडतं काय, खाली पडल्यावर मग कसं व्हायचं, म्हणजे भरपूर काही विचारत होते. सो आता भरपूर मोठं झालं होतं ना, तर आता एवढं काही भेव वगैरे वाटलं नाही. सो रिलॅक्स होतो आणि फार गोष्टी सगळ्या गोष्टी बघितल्या. सो नाईटला त्याचा लुक लाईक ताजमहल साखरेचं होतं. सो याला छोटा ताजमहल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्यानंतर आम्ही फोटो काढण्यासाठी स्पॉट डिसाईड केला आणि वेगवेगळ्या प्रकारे फोटोशूट केले. सो फोटोशूट करताना पण फार मजा आली कारण ते कोणी सॅड कोणी रोमॅन्टिक, सो वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट केले आणि फायनली फार मजा आली.